पण हा सगळा अनुभव येत असताना दुसरा जो मुद्दा उपस्थित झाला आहे तो आहे दहशतवादाचा। मुंबईवरती जो हल्ला झाला त्याच्यामध्ये साळसकर, कामटे, करकरे, शशांक शिंदे, तुकाराम ओंबळे, किती नावं घ्यायची, अनेक पोलीस त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले। तो उन्नीकृष्णन तो मृत्युमुखी पडला। आणि तुकाराम ओंबळेंच्या घरी मी जाऊन आलेलो आहे। शरद पवार गेले होते, सोनिया गांधी गेल्या होत्या, मला माहिती नाही, पण मी जाऊन त्यांना भेटून आलेलो आहे, त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलींना। आणि अक्षरशः सांगतो माझ्या अंगावरती काटा आला। त्या तुकाराम ओंबळेला 4 मुली, दोघींची लग्न झालेली आणि दोघी शिकत होत्या। मी गेलो त्यावेळेला 2 मुली घरात होत्या, त्यातली जी शिकणारी मुलगी होती एक 5-10 मिनिटं मी बोललो, आणखीन काय बोलणार, काय सांत्वन करणार, कारण ओंबळे हा एवढा शूर होता। जरा विचार करा की आपल्यासमोर कोणतरी AK-47 घेऊन खाडखाड खाडखाड गोळ्या झाडत येतोय, आपण उभे राहू का पळत सुटू पाय लावून, काय आपली प्रतिक्रिया काय होईल। आणि अशा वेळेला हा ओंबळे धाडसाने पुढे गेला, त्याच्या शरीराची चाळण झाली, चिंध्या उडाल्या। त्या तुकाराम ओंबळेने मृत्यूला मिठी मारली पण यमदूताला सोडलं नाही, असा हा शूर तुकाराम ओंबळे। आणि त्यांच्या मुलीने मला सांगितलं की उद्धवजी आमच्या कुटुंबियांचं काही मागणं नाही म्हणे, पैसा बिसा आम्हाला नकोय, आमची एकच मागणी आहे। म्हटलं काय मागणी आहे तुझी? आणि ती म्हणाली हा जो कसाब आहे ना याला भर चौकात फाशी द्या, भर चौकात, ही आमच्या कुटुंबियांची मागणी आहे। आणि मला अतिशय वाईट वाटतं, मला संताप आला की या कसाबसाठी वकील देण्यासाठी आता चढाओढ लागलेली आहे। कसाबला वकील मिळालाच पाहिजे, कसाबला वकील मिळालाच पाहिजे। अरे शेतकरी मरतायत, त्यांचं तुम्हाला काही कौतुक नाहीये? शेतकऱ्याने आत्महत्या केली तर दारू पिऊन आत्महत्या केली म्हणून तुम्ही पंचनाम्यामध्ये सरळ नोंद करून मोकळे होतात, ते कुटुंब उघड्यावरती पडतं, त्यांच्या मुलाबाळांचं काय होतं एक तरी तुम्हाला कोणतरी मंत्री तुमची विचारपूस करायला येतोय? पण हे जणू काय कसाबचे मायबाप असल्याप्रमाणे कसाबला वकील मिळालाच पाहिजे। होय, शिवसेनेने आंदोलन केलं, कसाबला वकील मिळू नये म्हणून शिवसेनेने आंदोलन केलं, त्या शिवसैनिकांना अटका सुद्धा झाल्या, त्यांच्यावरती केसेस सुद्धा झाल्या। आणि ह्या शरद पवारांचे चमचे आहेत, जयंत पाटील गृहमंत्री आहेत। ज्या शिवसैनिकांनी आंदोलन केलं त्याबद्दल जयंत पाटील म्हणतात शिवसेनेची ही कृती देशद्रोहीपणाची आहे। पट्टे का रे बाबा तुम्हाला? कोण देशद्रोही? शिवसैनिक देशद्रोही का कसाब देशद्रोही का? आम्हाला ठरवणारे जयंत पाटील हे कोण आहेत ह्याचाही सुद्धा शोध घ्यावा लागेल। पण जयंत पाटलांच्या लेखी जर ते शिवसैनिक देशद्रोही असतील तर जयंत पाटलांना मला सांगायचं आहे की पाटील साहेब, जे शिवसैनिक तुम्ही देशद्रोही म्हणून पकडलेत ना, त्या शिवसैनिकांमध्ये एक आहे तो तुकाराम ओंबळेचा भाऊ आहे, ज्याचा भाऊ या देशासाठी कदाचित त्या ओंबळेने त्या कसाबला पकडला नसता तर कसाब आणि त्याचा जो होता साथीदार तो तुमच्या बंगल्यात घुसला असता आणि तुम्हाला त्यांनी गोळ्या घालून जे व्हीटी स्टेशनमध्ये केलं तेच तुमचं केलं असतं। आमचं भांडण वकिलाशी नाही, आमचं भांडण कोर्टाशी नाही, आमचं भांडण सरकारशी आहे, या दुबळ्या आणि लाचार सरकारशी आहे। होय, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या दुबळ्या सरकारशी आमचं भांडण आहे। जो अफजल गुरु पकडला गेला संसदेवरती हल्ला करणारा, त्याचा हा प्लॅनर, केसेस चालल्या ना। कोणीतरी तुम्ही ऐकलं होतं की अफजल गुरुला वकील मिळू नये म्हणून शिवसेनेने आंदोलन केलं? ऐकलं कधी? कधीच नाही केलं आम्ही। केस चालली, अफजल गुरुला फाशीची शिक्षा सुनावली गेली, पण 7 वर्ष झाली अजूनही मनमोहन सिंग काय, शरद पवार काय, जे तिकडे बसलेत त्या अफजल गुरुला मांडीवरती घेऊन एक घास चिवचा आणि एक घास काऊचा भरतायत। अफजल माजतोय आणि माझी ही जनता ही तहानेने, भुकेने आणि भारनियमानाने तडफडते। हेच पाहिजे तुम्हाला? अरे एवढी तरी लाज बाळगा की ज्या अफजल गुरुला तुम्ही फाशी देत नाही आहात, पण संसदेवरती ज्या वेळेला हल्ला होत होता त्याही वेळेला जे जवान मरण पावले, जे शहीद झाले, ज्यांच्या पत्नी तेव्हा विधवा झाल्या, त्यांना सुद्धा तुम्ही हीच नाटकं केली होती, थेरं केली होती, पदकं दिली होती आणि प्रमाणपत्र दिली होती। आणि त्या सगळ्या वीर पत्नी ज्या आहेत, दुर्दैवानी विधवा म्हणावं लागते त्यांना, त्यांनी सरकारच्या
कडे जाऊन मनमोहन सिंगच्या तोंडावरती ती पदकं आणि ती सगळी जी काही पुरस्कार होते ना ते त्यांच्या तोंडावर मानून आले, जोपर्यंत तुम्ही अफजल गुरुला फाशी देत नाहीत, जर अफजल गुरुला तुम्ही फाशी देणार नसाल तर आम्हाला या पदकाची आणि तुमच्या या पुरस्काराची लाच नको, भीक नको, तुमचे पुरस्कार तुम्ही परत घ्या म्हणून ते तोंडावर मारून आलेत. असा कुठेतरी देश या निवडणुकीत मला दिसला पाहिजे. हे सगळे विषय घेऊन आपण पुढे जातो आहोत. काँग्रेसने जाहीर